खराब आहे किंवा इकडे सगळीकडे इकडनं वळते। त्या पालघरला जाताना तिकडे 4-4 तास 5-5 तास त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते। एखादा मुलगा बिचारा हॉस्पिटलमध्ये जायचा असेल तो तिकडे मृत होतो 2 वर्षाचा। लोकप्रतिनिधींवर आरोप केले जातात, उपमुख्यमंत्री मंत्री आणि बाकीचे आमदार खासदारांवर आरोप केले जातात। ह्या लोकांमुळे जर अशा पद्धतीने होत असेल तर साहेब त्यांना सस्पेंड करायला पाहिजे। बरोबर आहे, तुमच्या अडचणी सांगा ना, तुमचे प्रॉब्लेम सांगा, तुमचे प्रॉब्लेम सांगा, जे आम्हाला सांगता ते सांगा। आम्हाला सगळं भोगावं लागतं आणि सगळं ट्रॅफिक हे घोडबंदरवर डायव्हर्ट होतंय आणि त्यामुळे ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते। सर आता ठाणा सेंट्रल प्लेस आहे, याला कनेक्टिंग JNPTचं कनेक्टिंग ट्रॅफिक येतं। आता समृद्धी झाल्यामुळे जे मराठवाड्याचं ट्रॅफिक लोणावळा पुणे मार्गे येत होतं ते आता चालू आहे। सर जे मराठवाड्याचं ट्रॅफिक किंवा विदर्भाचं ट्रॅफिक जे नगर पुणा या मार्गे येत होतं आता ते पूर्ण ट्रॅफिक समृद्धीवर शिफ्ट झालेलं आहे आणि समृद्धीच्या पूर्ण कामाच्या ह्याच्यात 4 महत्त्वाचे 4 बॉटलनेक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।